मित्रांनो नमस्कार। रत्नागिरी टूरच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण कोकणातील प्रसिद्ध असे गणपतीपुळे मंदिर आणि तिथला बीच पाहिला आणि गणपतीपुळेमधून समुद्र मार्गाने निघालो ते थेट रत्नागिरीला। याच मार्गाने जाताना आपल्याला कोकणातील सर्वात सुंदर असा आरेवारी बीच पॉइंट दिसणार आहे। मित्रांनो गणपतीपुळे ते रत्नागिरीचे अंतर साधारण 25 ते 26 किलोमीटर आहे आणि यामध्ये आपल्याला लागतो आरेवारी बीच। गणपतीपुळे पासून आरेवारी बीच 10 ते 11 किलोमीटरवर आहे। सूर्यास्ताची वेळ, त्यामुळे एकदम छान असं वातावरण, वळणावळणाचा रस्ता आणि एका वळणावर दिसणारा निळाशार समुद्र किनारा खरंच मनाला एक वेगळंच समाधान देतो। फायनली मी वारे बीचला पोहोचलो। वरूनच बीचचा नजारा पाहिला। सूर्याची परतीची वेळ झालेली, त्यामुळे जास्त वेळ इथे न थांबता मी पुढे गेलो, कारण काही अंतरावर आरेवारे पॉइंट होता। तिथून सूर्यास्त बघणं म्हणजे खरंच अविस्मरणीय होतं। वारे बीच आणि आरे बीच यामध्ये असणारा हा आरेवारे पॉइंट। तर मित्रांनो मी आहे एक्झॅक्ट आरेवारे बीचच्या इथे आणि आता आपण कॅप्चर करणार आहोत सनसेट। टाइम लॅप्स लावूया आपण आणि बघूया कसा लुक येतोय। इथून खाली उतरून किनाऱ्यापाशी जाता येते। संपूर्ण खडकाळ असा हा किनारा आहे। सूर्यास्ताची सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करून वरती आलो। रोडला लागूनच इथे काही स्टॉल्स आहेत। थंडगार वारा सुटलेला, हातात गरमागरम मॅगी आणि समोर दूरवर पसरलेला अथांग समुद्र आणि परतीला निघालेला सूर्य, अशी सुंदर वेळ निघूनच जाऊ नये असं वाटत होतं। परंतु आता अंधार झाला आणि आपला प्रवास आता पुढच्या दिशेने। तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीतील एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देणार आहोत। तर भेटू अशाच एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।